नमस्कार. माझ्या आजच्या एका व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आपण आहे ना रानामध्ये फिरायला आलेले आणि रानामध्ये आज आपण फिरत असताना पाहू मित्रांनो आपल्याला आज काही नवीन विशेष काय बघायला भेटत आहे का. तर मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आत्ताच आपल्या पक्ष्यांना प्राण्यांना या ठिकाणी जे डोर आहेत त्या ठिकाणी आपण पाणी घातलेले आणि आता आपण या रानामध्ये फिरायला चाललोय. तर मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप करता, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहू आपल्याला रानामध्ये काही विशेष बघायला भेटते का. तर चला आपण आपल्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, आता आपण आहे ना आमच्या ह्या दुर्गादेवीच्या परिसरामध्ये हा मोठा जे जंगल आहे या जंगलामध्ये आता आपण चाललेलो आहे फिरायला. पाहू आपल्याला काय काय बघायला भेटते. खूप घनदाट असा हे जंगल आहे आणि पर्यटन स्थळ आहे मित्रांनो हे. आता आपण आमच्याकडे ना मित्रांनो जास्त जी झाडी ही म्हणजे करप या नावाची जी वनस्पती आहे ना, ही जशी येताची काठी असते येताची म्हणायची काठी नाही तशी बघा. हा जो करप आहे ना याची जबरदस्त अशी म्हणजे कडक असते काठी, ही मोडत नाही. याला करप म्हणते. सर्वात जास्त झाडी आहे ना हे करपाची आहे आमच्या या जंगलामध्ये. जबरदस्त असं झाडी करप जास्त निभार असते. याची काठी एक नंबर असते मित्रांनो. जास्त एक बोटावानी जरी काडी असली त्याच्यावरती जरी आपण उभं राहिलं तरी ती काडी मोडत नाही. अशा याने ना ही जबरदस्त अशी वनस्पती, कडक अशी येताच्या काठीसारखी ही वनस्पती. आता आपण ना आतमध्ये जाणार आहेत जंगलामध्ये. पाहू आपल्याला काय बघायला भेटते. तर मित्रांनो, हे बघा, आपल्याला या माळरानावरती एक ठिकाणी आपल्याला हा गायका आपली गुरं चारताना भेटलेले. तर बघा, ही गुरं इथंच चरायला लागले तर आणि या गुरांबरोबरच मित्रांनो या ठिकाणी भरपूर असं पक्षी आलेले, त्याला आम्ही बगळं म्हणतोय. तर या दिवसाला ना मित्रांनो या जनावरांच्या अवतीभोवती हे पक्षी सतत असतात बघा. प्रत्येक दिवशी म्हणजे हे बगळे जनावर चरायला आले की लगेच जमवतात बघा. तर आज आपल्या या ठिकाणी किती बगळे बघायला भेटलं. तर हे गायकीची जी जनावर आहेत ह्या जनावरांवरती हे सतत त्यांच्या बरोबर असतात बघा. बघा किती बगळे बगळ सुद्धा आम्हाला पहिल्यांदाच म्हणजे असं एवढं आले. तर विषय काय असले यांचा जनावरांच्या पुढं का चालतं ती त्यांनी काय खायला भेटते का. लई चालत रे. किती मस्त एकजुटीनं एक आकाशामध्ये एकदम तरंगतात बघा मित्रांनो. हे बगळा, आम्ही याला बगळा म्हणतोय बघा. एक नंबर असा थवा त्याला उतरायचे पण मी आपल्याला बघायला भेटला. हे जनावरांच्या मी आता साईडला अवतीभोवती फिरतात कसं. तर मित्रांनो, मला असं वाटतंय का हे जनावर जी चरतात त्याच्यावरती ते समोरचे गवतावरती जे किडा असतात ना, किडे मुंगे ते खायला येतात. हे जनावरांच्या माग काय भेटत किडी मुंगे का. हा चारे असलेले उडतात. आले सगळे बघ.
मग काय बाय दररोज बघायचं का तुझ्या बरोबर? हा दररोज येतं जनावरांक वर बसलाय का? तर चला मित्रांनो, हे बघा रानामध्ये काय आपल्या आज विशेष काय बघायला भेटलं नाही. तरी आज आपण ज्या ठिकाणी आपले पक्षी जास्त आणि प्राणी ज्या ठिकाणी जास्त पाणी प्यायला येतात ना, त्या ठिकाणी आता आपण आले. पाहू आपले पक्षी त्या ठिकाणी कोणकोणते आज आपल्याला बघायला भेटतात. आमच्या रानातून दुर्गादेवीच्या परिसरातून आपण फिरून आलेले. पाहू आपल्याला या ठिकाणी आपल्या पक्षी आणि प्राणी सर्वात जास्त या ठिकाणी पाणी पितात. त्या ठिकाणी आता आपण आलेले. पाहू बरं या ठिकाणी कोणकोणते पक्षी आता पाणी पितात ते तरी आज आपण आलोय. तर बघू मित्रांनो.